तर लास्ट लेक्चरला आपण बघितलं की कोणते टॉपिक महत्वाचे आणि कसं काय ते बघितलं आपण. ओके, आता या लेक्चरला बघायचे कोणते सब टॉपिक महत्वाचे आहेत. म्हणजे इथं मी प्रत्येक म्हणजे आता हे प्राकृतिक झालं तर याला एवढं पाच आणि त्याचे सब टॉपिक कोणते आणि त्याच्यावर कोणते प्रश्न आहेत हे आणलंय. मग त्या पद्धतीनं मग प्राकृतिक असो, नदी असो, हवामान असो, मृदा, पिकं असो किंवा तुमचे खनिज, ऊर्जा, वाहतूक असो किंवा तुमचं पर्यटन असो, लोकसंख्या असो, हे सगळं आणलंय. या लेक्चरचा उद्देश शिकवणं नाहीये. मी सगळ्या पद्धतीने काय आणलंय माहिती काय, आतापर्यंत जेवढे प्रश्न पडलेत ही त्या प्रश्नांचे एक तर मुद्दे आहेत नाही तर उत्तर आहेत. म्हणजे तुम्हाला हे सगळे एका ठिकाणी मी लावून दिले. इथं शिकवणं हा भाग नाही, शिकवणं भाग वेगळा आला. इथं फक्त मी सांगितलंय की तुम्हाला वाचताना कशावर कॉन्सन्ट्रेशन करायचंय. वाचणं म्हणजे काय असतं, नाही तर महाराष्ट्र भूगोल तो खूप मोठा वाटतो आपल्याला, पण तो कसा छोटा करता येईल ते याच्यावर हे कळून जाईल. हे त्याचं लेक्चर आहे. जर हे केलं ना तुम्ही, म्हणजे बेसिकली हे लेक्चर तुमचं पाठ जर झालं तर तुम्हाला तुमचा अर्धा काम होऊन गेला, तुमचा अर्धा महाराष्ट्र भूगोल होऊन गेला. जर या लेक्चर मध्ये प्रत्येक बीट जर तुमची पाठ झाली असेल, मग बघायचंय काय तयार करायचंय आपल्याला. अभ्यास करताना तुम्ही तुमच्याकडे काय काय असायला हवं ते मी दिलंच आहे. म्हणजे या लेक्चरचा उद्देश मी परत सांगतो, शिकवणं नाहीये, तुमच्या गळी उतरवू नये की तुम्हाला काय काय करायचंय म्हणून. कळतंय, तेच आपल्याला बघायचंय. सुरू करायचं मग. नमस्कार, मी डॉक्टर निलेश पवार आपल्या सगळ्यांचं आपल्या एमपीएससी विद्यार्थी वर्गात स्वागत करतो. तर मित्रांनो, जास्त वेळ घेत नाही, लगेच सुरू करू. तर इथं लक्षात ठेवा, पहिला मुद्दा आहे तो प्राकृतिक भूगोल. तर प्राकृतिक भूगोलमध्ये आपण मुख्यतः 5 भाग बघतो. प्रशासकीय दृष्टिकोनातून कोणता भाग आहे आपला? महाराष्ट्र भूगोल, प्रशासकीय भूगोल, प्राकृतिक रचनेमध्ये कोण कोण येणार, पर्वतरांगा कोणती, घाट आणि खिंडी कोणत्या. मग यानुसार प्रशासकीय करत असताना तुम्हाला याचा अक्षांश, रेखांश, विस्तार, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम विस्तार सोबत क्षेत्रफळ. क्षेत्रफळ करताना भारतात त्याचा नंबर काय लागतो, उत्तर पश्चिम तो विस्तार सांगितलं मी तुम्हाला. सोबत भौगोलिक स्थान, उत्तर याच्यात पूर्व भागाला आहे. समुद्र किनारा सोबत शेजारची राज्य कोणती आहेत. मग शेजारची राज्य करताना कोणकोणते जिल्हे त्याला लागले ते माहित पाहिजे. मग परत प्रशासकीय करताना विभाग कोणते, जिल्हे कोणते. जेव्हा महाराष्ट्र निर्मिती झाली तेव्हाचे 26, आता 36 आले. कोणापासून, म्हणजे जसं की सुरुवातीला आपण केलं होतं सजला ग मनवा गोपाल हरी. ओके, त्यानुसार आपण बघितलं होतं. असे ट्रिक्स नुसार लक्षात ठेवावं लागणार आहे ते. प्रत्येक जिल्ह्यात तालुके किती, मग त्याला तुम्ही ट्रिक लावा. जसं की आम्ही केलं तर हाय फाईव्ह. काय हाय म्हणजे हिंगोली, 5 म्हणजे 5 तालुक्यांचा आहे. किंवा एबीसी 3 जण, अंधेरी, बोरिवली, आठवत तुम्हाला. त्याच्यानुसार मुंबईचे. तर असं ट्रिक करून लक्षात ठेवा. प्रशासकीय बदल सांगितले, नावं कोणा चेंज झाले करडमध्ये आहे ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर जिल्ह्यांची सीमा, कोणत्या जिल्ह्याला कोणती सीमा आहे ते पण, सगळ्यात जास्त सीमा कोणाला आहे, जिल्ह्यांचा क्रम क्षेत्रफळानुसार, लोकसंख्येनुसार ते पुढे बघायचंय. प्राकृतिक रचना बघितलं तर त्यातच शिखर आणि खिंडी पण आली. मग हे करताना कोकण, सह्याद्री, पठार, विदर्भ यामध्ये कोणकोणते पठार आहेत, बाकीचे सुद्धा कोणत्या नद्यांना ते वेगवेगळे करतात जलविभाजक म्हणून, त्यांच्यातील शिखरांचा सिक्वेन्स उंचीनुसार, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. जर तुम्हाला जिल्हे माहित असेल तर लक्षात राहील, यांचा जिल्ह्यावाईज विस्तार. ओके, ते तुम्हाला याच्यावर प्रश्न पडले, म्हणजे मॅक्झिमम तुलनात्मक पडलेत. ओके, आणि सोबत मग इथं किल्ले ते पर्यटन बघूया आपण. सोबत घाटांचा जिल्हे माहित असतील, घाट, धबधबे, खिंडी, गरम पाण्याची झरे, त्यानंतर शिखर, यांची जिल्हे माहित असतील ना तर तुम्हाला त्यांचा सिक्वेन्स लावायला सोपं पडतं. ओके, बाकी मग ट्रिक तयार होतातच. जसं आम्ही घाटांचा उत्तर दक्षिण केला होता की तळात बोरकुट म्हणजे आंबा फोडतो आंबोलीत, आम्ही लक्षात ठेवलं होतं ते. बघूया लेक्चर मध्ये गेलेच मी नंतर कधीतरी. त्याच्यावरच प्रश्न पडले, म्हणजे क्रमांवरती. तर मॅक्झिमम प्रश्न कशावर पडली आहेत, स्थान आणि क्रम आणि हिस्ट्री. ओके, त्यानंतर नदी प्रणालीचा विचार केला तर नदीच्या पण 2 प्रकार बघू शकतो, एक मुख्य नदी आणि उपनद्या म्हणजे नदी खोरे. नदी प्रणालीचा विचार केला तुम्हाला काय काय माहित पाहिजे याच्यामध्ये, त्याचा उगम कुठं झाला, जाते कुठं, त्याचा प्रवाह कोणकोणत्या जिल्ह्यामधून जाते, कोणकोणत्या उपनद्या आहेत, वरच्या बाजूने येत असतील तर या साईडने वाहत असेल तर डावी उजवी, त्या साईडने वाहत असेल तर उजवी डावी, उत्तर दक्षिण असे लक्षात ठेवू शकता. नंतर सोबतच त्या जिथं नदी मिळते त्या संगम कुठं होतो ती नावं, याच्यात धरणं कोणती आहेत, कोणत्या जिल्ह्यात आहेत ते. नदी खोरं म्हणजे काय, नदी खोऱ्यांचा सिक्वेन्स महाराष्ट्रातला. ओके, सोबत जसं गोदावरी 49%,
तुम्हाला मुख्य करावं लागेल. म्हणजे इव्हन तुम्हाला मुख्य कोणत्या नद्या आहेत? गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी, नर्मदा, वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, पैनगंगा, मांजरा, लेंडीपर्यंत प्रश्न पडलेत. ओके. आणि त्याचं एक चार्टच्या स्वरूपात जर करता आलं तर खूपच छान. कारण हे बऱ्यापैकी हमखास येणारा प्रश्न आहे. मग याच्यामध्ये कोणती धरणं आहेत, त्या धरणावरती कोणकोणते जलाशय आहेत, जसे जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये, याच्या जलाशयाचं नाव नाथसागर आलं, पुण्यातलं खडकवासला आलं. ओके. त्यांची नावं कोणती आहेत? ओके. त्यावर प्रश्न तुम्हाला पडणार. जिल्हा, धरण, नदी, उपयोग, त्याचा उपयोग जलविद्युत होते का, सिंचन, मग विहीर, कालवा, तलाव, तो सिक्वेन्स तुम्हाला माहित पाहिजे. तलावांचा जिल्हा, विहिरींचा जिल्हा, ते माहित असायला पाहिजे. त्यावर प्रश्न पडलाय. मग सिंचनाचे प्रकार बाकीचे, तुषार, ठिंबक सिंचन, त्याच्याबद्दल माहिती असायला हवी, टेक्निकल. मग महत्वाचे घटक हवामानला दोन भाग, हवामान आणि पर्जन्य. हवामान म्हटलं तर आपलं हवामान कसं आहे, तापमानाचा फरक कसा पडतो, तापमान कक्षा म्हणजे काय, समुद्र किनारा जवळ का, दूर वाढते का. ओके. तापमानाच्या सिक्वेन्सचा प्रश्न पडलेला आहे. ओके. त्यानंतर सर्वाधिक तापमान, सर्वात कमी तापमान. ओके. पर्जन्यमानाचा विचार केला तर आपल्याकडे मान्सून कसं आहे, आपल्याकडे पर्जन्याचा प्रकार प्रतिरोध का आहे, ऑरोग्राफिक का आहे, 85% जास्त तोच पाऊस पडतो आपल्याकडं. ओके. मग त्यानुसार पर्जन्य छायेचा प्रदेश कोणता आहे. ओके. महाबळेश्वर वायूवर प्रश्न पडलेला आहे. ओके. मग अधिक पर्जन्याचे एरिया कोणते, गगनबावडा, आंबोलीपासून तुम्हाला माहित पाहिजे. सर्वाधिक पर्जन्यमानाचे दिवस माहित पाहिजे. हाच पद्धती सगळ्यात कमी वाला तुम्हाला म्हैस वरचन तो एरिया माहित पाहिजे. त्यानुसार प्रश्न पडलेले आहेत इथं. ओके. आणि हेच तुम्हाला बघायचं, म्हणजे प्रत्येक बीट महत्वाची मित्रांनो, प्रत्येक बीट. आणि त्यानुसार म्हणजे अभ्यास करता तुम्ही टक करू शकता, हे झालं, हे झालं, हे झालं, हे झालं. खूप महत्वाचं. लागेल तर मला सांगा, व्हॉट्सअप करा, माझा नंबर दिलाच आहे मी, किंवा तुम्ही मला आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर तुम्ही बघू शकता. ओके. त्यानंतर पुढचा घटक येतो, महत्वाचे घटक, अतिशय महत्वाचा, आणि तो म्हणजे मृदा. मृदा आलं म्हणजे वन, पर्जन्य मृदा आलं म्हणजे वन येऊन गेलं. मग मृदेचे प्रकार कोणते, तर तयार कशा होतात, गाळाची मृदा कोणती, रेगूर मृदा, रेगूर म्हणजेच कापसाची, रेगूरचा अर्थच होतो कापूस, कापसाची जमीन, म्हणून त्याला रेगूर म्हटलंय. ओके. मग सर्वाधिक रेगूर का दिसते, बेसाळशी संबंध काय तिचा. ओके. किंवा मग लॅटराईट आली, जांबी आली, मग ती जांबी कशी तयार होते. ओके. त्यात काय काय कंटेंट आहे, म्हणजे या प्रत्येक मृदेमध्ये सगळ्यात जास्त काय, सगळ्यात कमतरता कशाची आहे, कोणत्या प्रकारची पिकं घेतल्या जाऊ शकतात, असे प्रश्न पडलेत. कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या एरियात, कोणत्या प्रकारची मृदा आहे, त्यावर प्रश्न पडू शकतो आपला. ते सगळं इथं दिलेलं आहे. ओके. वनांचा विचार केला तर निम सदाहरित पासून पानझडी, आर्द्र म्हणजे काय, पानझडी शुष्क म्हणजे काय ते कळायला पाहिजे. काटेरी वन म्हणजे काय, त्यांचा सिक्वेन्स माहित असायला हवा. मग हे कळतं, वन सुद्धा कळतील. राष्ट्रीय उद्यानं कोणती आहेत, अभयारण्य कोणती आहेत, मग कोणत्या जिल्ह्यात हे उद्यान किंवा अभयारण्य आहे, कोणत्या अभयारण्यामध्ये कोणता प्राणी महत्वाचा आहे, किंवा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये. राष्ट्रीय उद्यान, व्याघ्र प्रकल्प म्हटलं, त्यांची स्थापना, त्यांचं क्षेत्रफळ, यानुसार सिक्वेन्स तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्यावर प्रश्न पडले. सोबत मँग्रोव्ह वन झाली, आपल्या आता रिसेंटली वाढलीत, करणमध्ये आहेत, समुद्र किनाऱ्याजवळची, त्यात कोणकोणत्या प्रकारच्या वनस्पती येतात, ते या वनांमध्येही कोणत्या प्रकारच्या वनस्पती येतात ते सुद्धा तुम्हाला माहित असायला हवं. त्यावर प्रश्न पडलेत. रिसेंटची व्याघ्र गणना, फॉरेस्ट सर्वे, त्याचा डेटा, महाराष्ट्र स्थान सर्वाधिक सर्वात कमी, जसं लातूरला सगळ्यात कमी काय आहे, वन आहेत, प्रश्न पडलाय. ओके. त्यानंतर शेवटचा पुढचा मुद्दा येतो पिकं. पिकं करताना सगळ्यात महत्वाचं आहे की पिकांचे प्रकार कोणते, आपले एकूण 9 कृषी हवामान विभाग आहेत. कोणता जिल्हा, कोणता एरिया कोणत्या हवामान विभागात येतो, कृषी हवामान विभागात येतो, ते माहित असायला हवं. त्यानुसार उत्तर सोपं जातं. मग पिकांचा विचार केला, प्रत्येक पिकाबद्दल 3 गोष्टी सांगितल्या तुम्हाला मी. सर्वाधिक लागवड क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहेत, सगळ्यात जास्त उत्पन्न कोणत्या जिल्ह्यात आहे, सगळ्यात जास्त हेक्टरी उत्पन्न कोणत्या जिल्ह्यामध्ये होतं, त्यावर प्रश्न विचारले जातात. मग सोबत नगदी पिकं म्हणजे कोणती. ओके. त्याचं फळांचं डिस्ट्रीब्युशन, फळांचा जिल्हा कोणता, असा प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके. हे तुम्हाला माहित असायलाच हवं बरं का. मग वायंगण म्हणजे काय, जायद वन, उन्हाळ्यातली पिकं, ते तुम्हाला कळायला पाहिजे. ओके. त्यावर प्रश्न पडलेत मित्रांनो. मी सांगतोय ना, वी आर नॉट टीचिंग हिअर, आपण इथे शिकवत नाही, मी तुम्हाला सांगत आहे, समजून घ्यायचा प्रयत्न करा. शिकवणं खूप प्रकार आहे, याचं लेक्चर किती होतं आपली, इथं फक्त तुम्हाला सिलेबस सांगतोय, वी आर डिकोडिंग द सिलेबस. आपण अभ्यासक्रम समजून घेतोय. गणित जे कृषीचं आहे ना तेच खनिजांचं आहे. फक्त इथं इथं पिकांच्या बाबतीत अजून एक बरं का, की प्रत्येक पिकाला गरजा काय आहेत, त्याला तापमान कसं लागतं, त्याला पाणी कसं लागतं, ते सुद्धा महत्वाचं आहे. त्यावरही प्रश्न पडलेत. खरीप, रब्बी म्हणजे काय, दोन्ही वेळेस येणारी पिकं कोणती आहेत, त्यावरही प्रश्न पडतो.
ओके, ते तुम्हाला बघणं अतिशय महत्वाचं आहे. खनिजांच्या बाबतीत मग परत तेच, प्रत्येक खनिज त्याचे प्रकार कोणते, महाराष्ट्रात कोणते प्रकार दिसतात, लोह खनिज आणि दगडी कोळसा उदाहरण लास्ट लेक्चरला मी दिलं होतं तुम्हाला. प्रत्येक कोणता जिल्हा टॉपर आहे, त्याच्यामध्ये कोणता एरिया टॉपर आहे, कोणत्या प्रकारच्या खडकामध्ये आपल्याला गोंडवाना खडक सापडतो, कोणत्या जिल्ह्यात आढळतो. ओके, की त्यामुळे कोणत्या प्रकारची तिथं खनिज सापडतात. आपण बेसाल्ट ट्रॅप मध्ये, ओके, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला जास्त दिसत नाही. हा, इकडे येताना काही ओपन झाले त्यामुळे तिथे तुम्हाला दिसतं, दगडी कोळसा दिसतो, चंद्रपूर गडचिरोली साईडला खूप दिसतो. मग त्याचे प्रकार त्यानुसार आहे. मग दगडी कोळसा ते कळलं तर ऊर्जा साधनं कळतात. नैसर्गिक वायू मुंबई हाय, ओके, त्याची हिस्ट्री, ओके, दगडी कोळशाचे प्रकार, मग वेगवेगळ्या औष्णिक केंद्र आली, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, त्यांची नावं काय, ओके, ते तुम्हाला माहिती असावं. सेम जर जलविद्युत आलं तर जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या नदीवर आहे ते मी तुम्हाला सांगितलं होतं. मग जर मी उद्योगधंद्यांचा विचार केला तर वस्त्र उद्योग आला, साखर उद्योग आला, त्यानंतर हातमाग यंत्रमाग त्याचं झालं, त्यानंतर बाकीचे उद्योग झाले, जसं की सावंतवाडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे, हेमरूच्या शाली इकडं, ओके, औरंगाबादच्या, ओके, नागपूरचे संत्री, म्हणजे वेगवेगळे उद्योगधंदे कोण फेमस आहे तेव्हा प्रश्न पडले. ओके, हा इकॉनॉमिक्स मधला प्रश्न येतो, मग तो आर्थिक भूगोलच्या अंतर्गत विचारला जाऊ शकतो. ओके, मग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे MIDC झाल्यात, औद्योगिक केंद्र डेव्हलप झाले, जसं की दिल्ली मुंबई जो कॉरिडॉर आहे त्यात शेंद्रा बेडकीन तेव्हा प्रश्न पडला, तो ऑरिक वर प्रश्न पडलेला आहे. मग जसं औरंगाबादला शेंद्रा बेडकीन आहे, नागपूरचं बुटीबुरी झालं, पुण्याचं रांजणगाव झालं, पिंपरी मधलं कोणतं हिंजवाडी झालं, ओके, त्यावर प्रश्न पडले. तुम्हाला जिल्हा विचारतील, कोणत्या जिल्ह्यात आहे म्हणून विचारले जोडा लावाला, ओके, त्यानुसार. मग पुढचा घटक येतो आपला लोकसंख्या. मी लोकसंख्येच्या बाबतीत मी तुम्हाला परत सांगतो बरं का, हे प्रत्येक बीट म्हणजे एकूण लोकसंख्या, त्याचा सिक्वेन्स, जिल्ह्यांचा कमी जास्तचा, घनतेचा सेम, साक्षरतेचा, सेक्स रेशोचा, चाइल्ड सेक्स रेशोचा, लिटरसीचा साक्षरता सांगितलं तुम्हाला, कोणत्या जिल्ह्यात कोणत्या जमाती आहेत त्याचा सिक्वेन्स, बिल्ल सांगितलं मी तुम्हाला. हे एका तुमच्या पेजवर असायला हवं. म्हणजे महाराष्ट्राचा जिल्ह्यांचा क्रम, महाराष्ट्राचा स्टॅट सोबत त्याच्या तुलनात्मक भारतामधलं राज्यांचा क्रम आणि त्याचा स्टॅट, हे एका पेजवर आरामशीर बसतं. आणि याची ट्रिक पण आम्ही खूप छान केल्या होत्या. जसं की आम्ही एकूण जिल्ह्यांचं केलं तर एकूण लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचं केलं तर टाइम पास मुन्ना, ठाणे, पुणे, पास, मुन्ना, ओके, मुंबई नंतर मुन्ना, कळतं ना, टाइम पास, टा ठाणे, पास पुणे, मुंबई, मुन्ना ना नगर नाशिक, कळतंय. मग त्या नागपूर नाशिक, ओके, त्यानुसार तुम्ही लक्षात ठेवू शकतात. या नगरच्या बद्दल मी त्या ट्रिकमध्ये लॉजिक लावलेलं आहे, लेक्चरमध्ये सांगेल, लगेच कळलं मला. तर त्यानुसार तुम्हाला बघायचंय. हे का माहिती का, कारण याच्यात 2 ते 3 प्रश्न कन्फर्म पडतात आणि इकॉनॉमिक्स मध्ये पण कव्हर होतं. ओके, आणि एका पेजवर एवढे प्रश्न येणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे हा टॉपिक सोडू नका. हक्काचा काही करा, पण पाठ करा. आणि ठरलेले प्रश्न आहेत, सिक्वेन्सच प्रश्न पडतो किंवा किती आहे विचारलं जातं. ते ऑब्झर्व करा की सगळ्यात जास्त 400 प्लस कुठे आहे, 300-400 दरम्यान कोण आहे, 2 आकडी घनता कोणामध्ये फक्त विचारलाय प्रश्न. ओके, तर त्यामुळे हे करा बरं का. किंवा निगेटिव्ह दशवार्षिक वाढ, ते सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे. आणि आता रिसेंटली याच्या पडतायत आता किल्ले, जे किल्ले, लेणे, धबधब्या, समुद्रकिनारे, तलाव, गरम पाण्याचे धार्मिक स्थळ, या सगळ्यांच्या बेसिक सांगू प्रश्न काय येतो, कोणत्या जिल्ह्यात आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जर कोणत्या जिल्ह्यात माहित असेल ना, तर सिक्वेन्स लक्षात ठेवणं सोपं पडतं. हे पण एवढं समजून घ्या. मग यासोबत 12 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात कोणती आहेत, अष्टविनायक पुण्यात कोणती, पुण्याच्या बाहेर कोणती, 3.5 शक्तीपीठ त्यातलं अर्ध कोणतं, किंवा मग संतांच्या तीर्थक्षेत्र, स्वामी समर्थांपासून समर्थ स्वामी समर्थांपासून आपल्या शिर्डीच्या साईबाबापर्यंत, गजानन महाराजांचं शेगाव आलं, हे सगळे जे आहेत तुमचे प्रश्न होऊ शकतात. गरम पाण्याचे झरे, सल्फरचं महत्व, खानदेश, ठाणे, पालघर, तो कन्फ्युजन तुमचं व्हायला नको. म्हणजे हे ठरलेले प्रश्न आहेत आयोगाचे. आणि युनेस्कोचा वारसा, ओके, कास पठार आलं, त्यामुळे हे पण होतं इझिली, फक्त आपण सोडून देतो. आणि जे जनरल नॉलेज आहे आणि होतं. महाराष्ट्र भूगोल मला कमी जास्त कोणी जनरल नॉलेज जास्त वाटतं आणि जे इंटरेस्ट नाही येतं म्हणजे कामाचं पण आहे. ओके, तर इथं पुढं बघायचं आपल्याला की आता हे 2 लेक्चर केल्यानंतर की नेमकं आपल्याकडे काय असायला हवं शॉर्टकट मध्ये, की
लाख क्षणाला आपल्याला आउट ऑफ मार्क घेतील त्याबद्दल वेगळं लेक्चर बघूया. ओके, चालेल. मग कळलं ना तुम्हाला या लेक्चरचा हेतू शिकवणं नाहीये, तुम्हाला समजवणं आहे की तुम्हाला काय काय करायचंय म्हणून. कळतंय? चालेल. आता रात्रीचे ऑलमोस्ट 3 वाजून गेलेत. आपण थांबूया इथं. भेटूया पुढच्या लेक्चरला असंच काहीतरी घेऊन. याचा फायदा घ्या. लेक्चर खूप महत्वाचं आहे. तुमचं पाठ असलं झालं ना, अर्ध्याच्या वर भूगोल होऊन गेलं. चालेल. भेटू पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत हॅपी रीडिंग.